भोर तालुक्यातील नरसापूर येथे घडलेल्या धक्कादायक घटनेच्या निषेधार्थ ठाण्यात शिवसेना महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले। चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून हत्या झाल्याच्या घटनेमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली असून आरोपीला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली। ठाणे महापालिका मुख्यालयासमोर हे आंदोलन छेडण्यात आले। शर्मिला पिंपळोलकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या नगरसेविका आणि महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। संतप्त कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जलद गतीने तपास करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। यावेळी बदलापूर प्रकरणाप्रमाणेच नरसापूर प्रकरणातील आरोपीवरही कठोर आणि जलद कारवाई व्हावी अशी भूमिका मांडण्यात आली। तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला। या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून नागरिकांमधूनही संताप व्यक्त केला जात आहे। या आंदोलनात मीनाक्षी शिंदे आणि महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी प्रतिक्रिया देत सरकारकडे तातडीने कारवाईची मागणी केली। नसरापूर येथे ज्या 4 वर्षीय मुलीवर चिमुकलीवर जो अत्याचार करून तिचा दुर्दैवी असा हत्या केली आहे, अशा ह्या विकृतीला या माणसाला खरं तर त्यावेळेलाच फाशी दिली गेली पाहिजे होती। ज्या वेळेला मला वाटतं बदलापूर येथे अशी घटना आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, मला वाटतं ही घटना त्या क्षणीच त्या वेळेला फाशी देण्यात आली होती आणि हे योग्य ते निर्णय खरं तर त्या वेळेला झाले पाहिजे होते की महिलांवरचे अत्याचार होतच आहेत आणि म्हणून मला वाटतं घटनेमध्ये, राज्यघटनेमध्ये आणि कायद्यामध्ये अशा काहीतरी इम्प्लिमेंट झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्वरित त्या विकृतीला फाशी देण्याचा निर्णय खरं तर सरकारने घेतला पाहिजे होता। आज ठाणे महानगरपालिकेच्या बाहेर आम्ही सर्व, माझी महापौर, मी महापौर, आपल्या सर्व नगरसेविका, सर्व महिला आघाडी, आम्ही यांनी जाहीर निषेध इथे नोंदवला आहे आणि सरकारला एवढीच विनंती करतो की योग्य तो न्याय त्या कुटुंबाला तुम्ही द्यावा। मॅडम, याआधी देखील अशा प्रकारची आंदोलनं शिवसेना महिला आघाडीच्या वतीने घेण्यात आली होती। खरात बाबा असेल, बंधू बाबा, आणि आता हे जे प्रकरण आहे, मात्र ऋषिकेश वैद्य जे काही यापूर्वी जे प्रकरण घडलं, महिलांचा अत्याचार असेल किंवा मनोहर मामा यांसारखे बंधू बाबा जे आहेत यांच्या विरोधात कुठेतरी आंदोलन केली जात नाहीत असा आरोप विरोधकांकडून केला जातो। मला असं वाटतं की बराच समाज, आपला देश मला वाटतं सुशिक्षित आहे आणि किती बाबांकडे जायचं आणि भोदू बाबांकडे जायचं याच्याकडे प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने बघितलं पाहिजे। पण हे बघताना सुद्धा की समोरची व्यक्ती कशी असते हे आपल्याला दिसून येत नाही, कारण जेव्हा प्रवृत्ती समोर येते काही कालांतराने त्याच्यानंतर त्याच्यामधला विकृतीपणा आपल्याला दिसून येतो। पण मला एवढंच म्हणायचं आहे की प्रत्येक माणूस जेव्हा वावरतो तेव्हा त्यावेळेला कुठल्या बाबाकडे, बंधू बाबाकडे जावं की नाही जावं हा त्यांचा स्वतःचा मत आहे। नोंदवला जात नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे की सत्ताधारी आता अशा प्रकरणांमध्ये निषेध नोंदवतात, मात्र या प्रकरणांमध्ये का नाही नोंदवतात? नाही, सत्ताधारी असं मी बोलते ना, पण सर्व पक्षीय नाही, पूर्ण समाज ह्याला खरं तर बांधील आहे आणि समाजाने उतरलं पाहिजे आणि समाजाने याला ठरवलं पाहिजे की कितपर्यंत योग्य रीतीने आपण पुढच्या वाटचाली केल्या पाहिजेत। पण विरोधक असं देखील म्हणतायत की हा गृहमंत्र्यांचा फेल्युअर आहे, गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, आपण देखील रस्त्यावर उतरलेला आहात, आपण देखील आंदोलन करत आहात, आपलं नेमकं प्रतिक्रिया काय आहे? प्रतिक्रिया हीच आहे की त्या कुटुंबाला योग्य तो न्याय मिळाला पाहिजे आणि त्याला फाशी ही झालीच पाहिजे आणि अशा विकृती कुठेतरी समाजामध्ये संपल्या पाहिजेत, असा न्याय निवाडा आपल्या सरकारने केला पाहिजे।